नमस्कार मित्रांनो. तर अलकनंदाच्या स्वप्नावर शुभूने कसं पाणी फिरवलं चला तर बघूया. तर अलकनंदा खूप खुश असते, कारण विशंभरच्या जागेवर पेपरमध्ये तिचा फोटो येणार असतो. पण घडतं मात्र वेगळंच. इकडे श्रावणी सगळ्यांना नाश्ता देते, आता स्वतःला घेत असते आणि शुभी बघते. श्रावणी तर तिची प्लेट घेते आणि जायला लागते. शुभी आता यायचं नाटक करते आणि मुद्दाम तिला धक्का मारते आणि श्रावणीचा नाश्ता खाली पडतो. किचनमध्ये बसून नाश्ता करणारी सानिका शुभीचं सगळं नाटक बघत असते. शुभी आता हात झटकू म्हणते, काय गे, डोळे फुटले का, दिसत नाही का तुला? आणि काय गे, सांडलंच वय, हे काय तुझं बापाचं घर नाही इथं वाया घालायला? श्रावणी ती शोभाताई, पण तुम्हीच मला धक्का मारला. शुभी म्हणते, बाय 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 बाय, कसली खोटं बोलतेस? श्रावणी म्हणते, ठीक आहे शोभाताई, मी दुसरं बनवते. पण भामटी अनुराधा तयारच असते आणि म्हणते, काय गे, 2-2 वेळा नाश्ता बनवायला तुझ्या बापाची जागिरी वय? आता शुभीची खाली मान असते, पण तिरक्या डोळ्याने ती कुच्चित हसायला लागते आणि हळू श्रावणीकडे बघते. अनुराधा म्हणते, काय गे, ह्या घरची सून आहेस ना, मग सुनेच्या मर्यादित वागायचंस, नाहीतर ह्या घराची दारं कायमची तुझ्यासाठी बंद होतील. पण श्रावणी मात्र अनुराधाला काहीच बोलत नसते. सानिका रागाने शुभीकडे बघते आणि म्हणते, आई, तू श्रावणीला का बोलतेस? अगं, शोभाताईने धक्का दिला म्हणून तिचा नाश्ता सांडला. तसं पाहिलं गेलं तर तू शोभाताईला ओरडायला हवं. शोभी म्हणते, श्रावणे, हे काय बोलतेस? माझी बहीण असून तू ह्या पुरीची बाजू घेतेस? सानिका म्हणते, हो, घेणार मी श्रावणीची बाजू, कारण मला माहिती आहे ती खरी आहे आणि तुम्ही खोट्या. शोभाताई, तू श्रावणीसोबत चांगलं नाही वागत आहे. तुला श्रावणीचा नाश्ता सांडून काय मिळालं ग? अगं, ती घरातील सगळ्या लोकांचा विचार करते आणि तुम्ही तिच्याशी कसं वागताय? अनुराधा म्हणते, तू नाही मध्ये बोलायचं. तू काय घाण करून ठेवली ना, ती आधी निस्तरायची. आम्ही हिला बोलू नाहीतर काय करू, तुला काय करायचं ग? शोभ म्हणते, सानिका, मी इथं काय करायचं आणि काय नाही हे तू नाही सांगायचं. सानिका म्हणते, सांगणार आणि मी बोलणार पण, कारण तुम्हाला जे खायला मिळतं ना, ते दादाने पैसे कमवून आणले म्हणून. तुम्ही पैसे कमवत नाही आणि श्रावणीला घालत नाही, हे सगळं आहे ना तिच्या नवऱ्याच्या पैशाचं आहे. त्याच्यामुळे जेवढा तुमचा अधिकार आहे त्यापेक्षा तिचा जास्त अधिकार आहे. शोभ म्हणते, आई, बघितलं का आपली सानिका कशी बोलते? मला तर वाटतं हिला त्या श्रावणीनेच काहीतरी खाऊ घातलं. श्रावणी ते शोभाताई, खाऊ घालायची काही गरज नाही, कारण सानिकाला माणुसकी आहे, तिला दुसऱ्याचं दुःख कळतं म्हणून ती बोलते. पण तुमचं काय हो, तुम्ही आमच्या घरात राहता, आमचंच खाता आणि आम्हालाच बोलता? अनुराधा म्हणते, नट मोगरे, माझ्या पुरीला असं बोलायची तुझी हिंमत कशी झाली? श्रावणी ते, सासूबाई, मी बोलणार, तुम्ही मला बोलता मी ते सहन करेल, पण शोभाताईचं नाही, मी त्यांचं का सहन करू? खरं तर त्यांनी त्यांच्या सासरी असायला हवं. आणि शोभाताई, तुम्हाला इथे राहायचं असेल तर गप राहायचं, नाहीतर. शोभी म्हणते, नाहीतर काय ग, नाहीतर काय? आई, बघितलं का तुझ्यासमोर कशी बोलते? अलकनंदा बघते तर शुभू आतमध्ये येत असतो. आता तिला चांगलं धादरपान लागतं आणि ती म्हणते, शुभू इथे? तेवढे अर्पिता शुभूला बघते, तिला खूप आनंद होतो. ती म्हणते, शुभू? तेवढे अलकनंदा पण मोठ्याने आवाज देते, शुभू. ती आता घाईगे येते आणि म्हणते, आताच्या आता निघून जा, नाहीतर तुला धक्के मारून काढून देईल. शुभ म्हणतो, मी साहेबांना भेटल्याशिवाय कुठेही जाणार नाही. आता अलकनंदा मोठ्याने ओरडते, सिक्युरिटी. सिक्युरिटी पळत येते. ती म्हणते, तुम्हाला दिसत नाही कुठले भिकारी आज शिरतात? चला, याला धक्के मारून हाकलून द्या. शुभ म्हणतो, तुम्हाला हाकलून नाही देऊ शकत आणि मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, मी साहेबांना भेटल्याशिवाय कुठेही जाणार नाही. आता अलकनंदा सांगत असते, पण सिक्युरिटी शुभूला काय हात लावत नाही. तिला आता एवढा राग येतो, ती शुभूची कॉलर पकडते आणि जोरात धक्का मारते आणि म्हणते, तुझी हिंमत कशी झाली इथे यायची? शुभू आता खाली पडतो आणि मागे वळून बघतो. अलकनंदा मोठ्याने ओरडते, चालता हो. शुभू आता उठतो आणि कपडे झटकतो आणि म्हणतो, अलकनंदा मॅडम, तुमचं काय चालू आहे हे मला चांगलंच माहिती आहे आणि माझी तर खात्री आहे, साहेब आजारी पडायच्या मागे तुमचाच काहीतरी हात असणार, त्याशिवाय तुम्ही विठ्ठलाची पूजा नाही करू शकत. मला असं वाटतं तुमचा डाव आहे की साहेबांना मार्गातून हटवायचं आणि त्यांची जागा घ्यायची. आता अलकनंदा चांगलीच चाचरते आणि म्हणते, हे काय बोलतोस? शुभ म्हणतो, अलकनंदा मॅडम, मी तुम्हाला चांगलाच ओळखतो, आठवतंय ना शिरीष घाणेकर? त्याला पण तुम्ही अशाच औषधाच्या गोळ्या दिल्या आणि त्याला कायम अंथरुणाला खेळवलं आणि मग श्रावणीच्या आईवर नको नको ते आरोप केले आणि साहेबांना दाखवून दिलं की त्या कशा आहेत. आणि साहेबांनी पण तुमच्यावर विश्वास ठेवला. का नाही ठेवणार? कारण तुम्ही प्लॅनच तसा केला होता. त्या माऊलीला
तुम्ही हळूहळू फसवलं, पण तसं माझं नाही बरं का. मला तुमचे सगळे डाव बरोबर माहिती आहे. मी 200% सांगू शकतो. साहेबांना तुम्ही नक्कीच खाण्यातून काहीतरी दिलं. मला सांगा अपर्णा मॅडम, साहेबांनी असं काय खाल्लं होतं की ते आजारी पडले? अपर्णा म्हणते, हो, नंदाकाने तांदळाची खीर केली आणि तीच भैया साहेबांनी खाल्ली आणि त्यानंतर त्यांना अचानक चक्कर यायला लागली. खरं तर त्यांना विठ्ठलाच्या मंदिरात पूजेसाठी जायचं होतं आणि ते घाईत होते, पण प्रसाद म्हणून नंदाकाने आग्रह केला आणि भैयासाहेबांनी खाल्ला. शिव म्हणतो, बघितलं अलकनंदा मॅडम, मी बरोबर ओळखले की नाही? हा तुमचा डाव आहे. तो विचार केला असेल. आतापासूनच सुरुवात करूया. साहेब अंथरुणाला खेळतील आणि त्यांची जागा तुम्ही सहज घेऊ शकता. आता काय, उद्या पेपरमध्ये तुमचे फोटो येतील, बातम्या येतील आणि मग काय, तुम्ही आमदारकीला उभा राहताल. आता शिबू अलकनंदाची एक एक पोलखोल करत असतो. अलकनंदा मनात म्हणते, ह्याला कसं कळलं? रुद्र काही बोलला की काय? पण ते म्हणते, शिबू असं काही नाही आहे. तू माझ्यावर आरोप करतोस आणि मी का तुझं ऐकून घेते? शिव म्हणतो, मॅडम तुम्हाला माझं ऐकून घ्यावंच लागेल. तुम्ही लई खुश असाल ना, उद्या पेपरमध्ये फोटो बातमी येईल. पण खरंच येईल का की बातमी येईल? साहेब अचानक कसे आजारी पडले याच्या मागं कुणाचा हात तर नाही ना? आता मात्र शिबू अलकनंदाची एक एक पोलखोल करत असतो. इकडे मात्र श्रावणी शिबूची खूप वाट बघत असते आणि म्हणते, हा शिबू अजून आला कसा नाही? नंदाकाने त्याला बाबांना भेटू दिलं असेल ना? मला तर बाबांची खूप काळजी वाटते. त्यांची तब्येत कशी असेल? सानिका म्हणते, श्रावणी नको काळजी करू. अगं दादा गेला ना, तो साहेबांना भेटूनच येईल. श्रावणी म्हणते, सानिका तसं झालं ना खूप चांगलं होईल. आणि नंतर श्रावणी नको काळजी करू. अगं वाटेल साहेबांना बरं. खरं तर असं घडलेलं असतं की अलकनंदा आता जास्त स्वप्न बघायला लागते आणि रुद्राला सांगते, आता मी आमदारकीला उभं राहणार आणि काही दिवसांनी शिक्षण मंत्री. ते आता त्याच्यासमोर खळखळून हसते आणि रुद्र पण खरं तर रुद्र मनातून खूप घाबरलेला असतो आणि विचारात असतो, एक बहीण भावाशी एवढं वाईट वागू शकते? हे अलकनंदा मॅडमपासून जरा सावधच राहावं लागेल. ह्या कधी कुणासोबत काय करतील सांगता नाही येत. तो आता पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि स्वीटी येते आणि म्हणते, रुद्र सर काय केलं? माझ्या भावाला कधी सोडणार? रुद्र म्हणतो, स्वीटी तुझ्या भावाला मी असं नाही सोडू शकत. अगं जोपर्यंत सानिका केस मागे घेत नाही तोपर्यंत आपण कुणी काही करू शकत नाही. स्वीटी म्हणते, रुद्र सर मग आता काय करायचं? तो आता ह्यावर एकच पर्याय, इंद्रणीलनी सानिकाशी लग्न करायला पाहिजे, तरच तो ह्या केसमधून सुटू शकतो. स्वीटी म्हणते, रुद्र सर तुमचं डोकं ठिकाणार आहे का? अहो त्या सानिकाशी लग्न होऊ नये म्हणून एवढं सगळं केलं आणि तुम्ही आता सांगताय तिच्याशी लग्न करावं लागेल? रुद्र म्हणतो, स्वीटी तुला कळत नाही आहे, कोर्टामध्ये निकाल नेहमी बायकांच्याच बाजूने लागतो आणि त्या सानिकाच्या पोटामध्ये इंद्रणीलचं बाळ आहे, म्हणजे सानिकाकडून 100% निकाल. आता तुझ्यापुढे एकच पर्याय, इंद्रणीलचं सानिकाशी लग्न. शिव आता मोठ्याने आवाज देतो, साहेब. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.